रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी आला ब पद्मनाभ जोडी आला. संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातलं शेवटचं जे चरण आहे, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. जर आपला ठेवा काही असेल तरच तो आपल्याला प्राप्त होतो. हरिभक्त परायण जरी नसले तरी आमच्या वडिलांचे परम नातेवाईक नातेवाईकच आहेत. चंद्रकांत कांबळे हे आमचे नात्यातलेच आहेत. त्यांचे सुपुत्र श्री मयूर चंद्रकांत कांबळे यांना हा वडिलांचा ठेवा प्राप्त झाला. चंद्रकांत कांबळे यांचा आपल्या मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी संत रोहिदास या दिंडीला गेल्या जवळपास 45 वर्षापासूनचं सहकार्य आहे. एखाद दुसरे वर्ष असेल नसेल, पण माझ्या माहितीप्रमाणे 45 वर्षापासूनचा ठेवा आहे. पण दुर्दैवानं 2014ला आमच्या कांबळे माऊलींचं देहावसन झालं आणि आमच्या वडिलांचं 2013ला झालं. पण त्याच्यानंतर पण हा माऊलीचा वसा आमच्या या मयूर माऊलीनं खूप छान पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तोहफा देने वाले की नियत देखी जाती है, तोहफे की किंमत नाही. वारकऱ्यांच्या सेवेला आलेला जो प्रत्येक क्षण आहे तो या माऊलीनं सार्थकी लावलेला आहे. तर आपल्या दिंडीच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणात नाममात्र काही असेल, पण तो एक अन्नदानाचा सेवा आहे किंवा वारकरी इथं आल्यानंतर त्यांना या बऱ्याच गोष्टी वगैरे प्राप्त होतात. तर म्हणून मी त्यांना बोललो की हा ठेवा आहे. तर अशा या मयूर चंद्रकांत कांबळे माऊलींना आपल्या दिंडीच्या वतीनं खूप धन्यवाद. आणि ही त्यांची पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आणि मी गेल्या 12 वर्षापासून मी या माऊलींना सांगितलं की तुमच्या वडिलांच्या नावचं अन्नदान हे पाहिजेच पाहिजे, हक्कानं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही आळंदी ते पंढरपूर या कुठल्याही मधल्या टप्प्यावर, मला वाटतं साधुबोधाचा ओढा असा एक परिसर आहे वेळापूरच्या अगोदर थोडासा, म्हणजे तिथून 3-4 दिवसाच्या अंतरावर पंढरपूर आहे. तर अशा ठिकाणी आमचा कांबळे परिवारांचा अन्नदानाची सेवा आहे. तर खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. आता तुमचे 2 शब्द काय असेल तर सांगा मला. रामकृष्ण हरी बोला. हा 100%. आम्ही दिंडीच्या वतीनं आमच्या मयूर कांबळे साहेबांना धन्यवाद देतो आणि माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य मिळो, त्यांच्या कार्याला सतत सातत्याने यश मिळो. आणि एकदा तरी गेट ऑफ इंडिया ते पंढरपूर चाले हे शरीर कोणाची या सत्ता, कोण बोलविता हरिविना. जोपर्यंत हातपाय चालू आहे तोपर्यंतच आपली सत्ता असते. त्यामुळे एकदा तरी पंढरीची वारी आहे माझ्या द्वारी आणि कन काही तीर्थव्रत. मी एकदा पंढरीची वारी केली की दुसरं कुठलं तीर्थच मी बघत नाही. कारण नामदेवाने सांगितलेलं आहे की एक माझा विठ्ठल प्रचंड, न पाहिल इतर देवाचे तोंड. तर ठीक आहे, असं नाही. मयूर कांबळेला विनंती आहे की त्यांनी आपले 2 शब्द आमच्या सन्मानार्थ बोलावं. जे महाराज बोलले की एकदा तरी गेलं पाहिजे, ते पण नशिबात लागतं. आपलं काय नशीब आहे की इथे जे आपल्या ऑफिसला वारी येते त्यांचा नाश्ता झाला पाहिजे, त्यांना छत्र्या भेटल्या पाहिजे, ते जे चालत जातात त्यांना हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर सगळ्या माणसांनी केलं मग पुण्य कसं भेटणार मला. त्यामुळे आपली पुण्य एक आहे की इथे आपल्या ऑफिसला जी लोक येतात त्यांच्याकडे छत्री, नाश्ता, मोबाईल पाऊच या सगळ्या गोष्टी देऊन आज जे विनाकरी आहेत, माळकरी आहेत किंवा आपले जे बाकीचे लोक आहेत तेव्हा सगळे खुश होऊन गेले पाहिजे. त्यामुळे ज्या आपल्याला आशीर्वाद भेटलाय माऊलींमुळे त्यांना सेवा करायचा हा सगळ्यांनाच भेटत नसतो ना योग. तर हा योग आपल्याला आपण इकडे विठ्ठलाची सेवा करतो, ते विठ्ठला चरणी जातात तिकडे, त्यामुळे आपला आशीर्वाद देतात. त्यामुळे ते नशीब लागतं, ते भाग्यवंत आहेत. आपण भाग्यवंत आहोत की आपल्याला त्यांचा सेवा करायला भेटते. त्या मला असं वाटतं की आज हे जे काय आपण करतोय हे अन्नदान जे काही आहे हे सगळा हा योग आहे. हा योग घडून आलेला आहे. नाही तर आता नाही करत, 40 वर्षापासून करतो ना. वडिलांनी व यांच्या वडिलांनी मिळून काय काय केलं आहे या दिंडीसाठी फक्त यांनाच माहिती आहे, अजून कोणाला माहिती नाही की ती दिंडी कशी बंद केली. गेट ऑफ इंडियामध्ये ना प्रवेश करत नव्हते, तिकडे भांडणं करणं, गेट ऑफ इंडियाचं दार तोडून आत घुसणं, गेट ऑफ इंडियाला बॅनर लावणं हे सुद्धा मोठी यांच्या वडिलांची किवी आहे. परत एक ताज हॉटेलचा नाश्ता येणं हे पण काय ते विठ्ठलाची पुण्याई आहे ना. ही सगळी पुण्याई कमावी लागते. आपल्या नशिबात असता आपण करतो. आपल्याकडून जे छोटे होतं ते होतं. तेव्हा ह्या माऊलींचं मला हे की कौतुक आहे की ते आपल्याकडे येतात आणि आता ते भेटतील. आता डायरेक्ट मला भेटणार पुढच्या वर्षी दिंडीच्या 1 महिना आधी. कारण मी 11 महिने माझ्या सेवेत प्रामाणिक असतो. यांनी मला दिलं होतं सर तुम्ही स्कॅनर पाठवा ऑनलाईन वगैरे. म्हणलं माऊली इथं आल्याचं आमच्या कांबळे माऊलींचं सहकार्य, इथल्या चंद्रकांत कांबळे महाराजांचा सहवास या ठिकाणी मला जाणवतो, दरवळतो. म्हणून मी आवर्जून इथे एकदा तरी येतो. पुढे त्यामुळे मी प्रत्येकाला
हे बोललेत की जायचं आहे, पण त्यासाठी योग लागतो, नशीब लागतं, स्वतःची हेल्थ केअर सगळं करावं. तर सगळ्यांनी ती नीट ठेवावी. अजून असंच माझ्या चरणी त्या असे चरण माझ्या ऑफिसला लागून आम्हाला सगळ्यांना हे पुण्याही भेटावी त्यासाठी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम.